नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही मस्तच असणार. तर आज मी उठले सकाळी 8 वाजता आणि त्याच्यानंतर मग थोडा पसारा होता घरामध्ये. भांडी वगैरे किचनवरती थोडीशी होती. रात्री मी किचन आवरूनच झोपते, पण थोडीशी भांडी वगैरे होती राहिलेली, रात्री उशिरा जेवले म्हणून. आणि त्यानंतर मग थोडीशी भांडी होती ते मी घासून घेत होते बेसिनला. आणि आमच्या बेसिनला कंटिन्यू टाकी नाही आहे मोठीवाली, तर मी आपलं पाण्याचं जो टिंप असतो, काय तुम्ही त्याला पिंप म्हणता किंवा टाकी म्हणता स्टीलचा, तर तो मोठा आहे आमच्याकडे आणि मी त्याला नळ बसवून घेतला आहे. आणि त्या तोच भरत असते, जेणेकरून मग मला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस नाही का मी भांडी घासू शकते. असं मी इथं केलेलं आहे. तर त्याच्यानंतर सगळं उरकत आलं माझं. मी सगळं उरकून झाल्याच्यानंतर मग काम करत आवरतच ठरवलं होतं की आता नाश्त्याला काय बनवायचं आणि दुपारच्या जेवणाला काय बनवायचं. कारण आज मी एकटीच होते, त्यामुळे मी असं ठरवलं होतं की एकच काहीतरी बनवायचं, म्हणजे मी नाश्त्याला पण खाऊ शकेन आणि जेवणाला पण खाऊ शकेन. तर माझं ते चाललं होतं. आणि एकटीच असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. माझे मिस्टर तर जॉबला गेलेत, त्यांना तिकडे कॅन्टीनला जेवण वगैरे असतं. त्याच्यानंतर मी हे उरकत राहिले. त्याच्यानंतर माझ्या सासूबाई येऊन गेल्या. त्या मला म्हटल्या, किती वेळ झालं तू कामच करते घरातलं. आणि हे बघू शकता तुम्ही, एवढीच भांडी होती, एवढ्याच भांड्यासाठी मला एवढा वेळ लागला. त्यानंतर मी मस्त तोंड हात पाय धुवून घेतले, फ्रेश झाले आणि नाही का उरकतच होते, कारण मला आज दुपारी बाहेर पण जायचं होतं इंटरव्ह्यूसाठी. तर त्याच्यानंतर मग मी स्वतःचं आवरायला घेतलं आणि त्याच्यानंतर माझं जे काही स्किन केअर रुटीन आहे ते मी फॉलो करत होते. म्हणजे मी स्किन केअर रुटीनमध्ये फक्त हे लॅक्मेचं पीच मिल्क वापरते मॉइश्चरायझर आणि पाऊंड्सची पावडर वापरते, दुसरं काही वापरत नाही. आणि जर मला काही फंक्शनला वगैरे जायचं असेल तर मग मी दुसरा माझा मेकअप आहे ते वापरते. तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. तर आज गुड न्यूज आमच्याकडे अशी आहे की मी जवळजवळ नाही का लॉकडाऊनपासून यूट्यूबला व्हिडिओ बनवते. खूप व्हिडिओ माझे खूप चॅनल नाही का मी आतापर्यंत बनवले असतील. मला एवढं काय माहीत पण नव्हतं चॅनलबद्दल वगैरे. माझे 2-3 चॅनल बनवून झाले असतील. एक वेळेस मोबाईलला सॉफ्टवेअर मारलं, चॅनल डिलीट झाला आणि मला तो नंतर घेता पण आला नाही. आणि त्याच्यानंतर असं झालं की आता नाही का मी व्हिडिओ परत नव्याने चालू केलं, सगळे अनुभव घेतले आणि नाही का चॅनलला स्टार्ट केलं. हे बघू शकता तुम्ही, हे पावडरचा डबा आहे, त्यामध्ये नाही का पाणी गेलं आहे पावडरच्या डब्यामध्ये, त्यामुळे त्यातून पावडर निघत नाही आहे. हे बघू शकता, मी ते वरचं टोपण काढलं, बघितलं तर सगळ्या पावडरच्या आहे ना गाठी झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, अशा गाठी झाल्या आहेत पावडरच्या, त्यामुळे ती पावडर निघत पण नव्हती. तर मंडळी नाही का असं झालं होतं की माझं म्हणजे यूट्यूबमध्ये काही सक्सेस होत नव्हतं माझं. पण आता नाही का माझे व्हिडिओ नाही का जसे मी अपलोड करते नवीन नाही का व्हिडिओ वगैरे काढते ना, तर माझ्या चॅनलवरती नाही का माझे 1,500+ सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि नाही का आता 1-2 दिवसामध्ये 2,000 कंप्लीट पण होतील नाही का. कारण ही खूप माझ्यासाठी खूप मोठी बातमी आहे, खूप मोठी गुड न्यूज आहे. हे नाही का मला 2,000 नाही का सबस्क्रायबर होत आलेत माझे. कारण इतक्या वर्षाची मेहनत जी होती ती नाही का आता कुठेतरी कामाला यायला लागली आहे. आता मी यूट्यूबकडून नवीन विषय आणि हे जे दाखवते ना मी, हे पावडरचा गोळा आहे, खडा बनला होता पावडरचा. त्याच्यानंतर मी उरकून नाही का मार्केटमध्ये चाललेच होते आणि आज नाही का मला माहिती आहे आता 2,000पर्यंत माझे सबस्क्रायबर गेलेत. तर आणखीन थोड्या दिवसामध्ये माझे सबस्क्रायबर जे आहेत ते आय होप की ते नक्कीच नाही का मॉनिटाईज होणार माझं चॅनल लवकरच. आणि नाही का मला यूट्यूबकडून नाही का इन्कम पण चालू होणार. हे खूप मोठं माझं स्वप्न आहे आणि ते माझं आता नाही का पूर्ण होताना मी बघते. कारण खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे माझ्या व्हिडिओला आणि खूप चांगलं नाही का व्हिडिओ व्हायरल पण होत आहेत. आणि 2,000 सबस्क्रायबर ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.